नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हरीश शिंदे लातूरकर आपल्या सर्वांचे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही सन 2025-26 मध्ये 8वी स्कॉलरशिप व एनएमएसची तयारी करत असाल तर पहिल्यांदा हरीश लातूरकर अकॅडमी हे ॲप डाउनलोड करा. जर तुम्हाला मोफत यूट्यूबचे लेक्चर पाहिजे असतील तर आमचा व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर विद्यार्थ्याचं नाव, शाळेचं नाव, तालुका, जिल्हा ही माहिती 7666322210 या नंबरवर पाठवा. ज्या विद्यार्थ्यांना आमचे झूमचे लाईव्ह क्लास जॉईन करायचे आहेत, त्या विद्यार्थ्यांनी हरीश लातूरकर अकॅडमी हे प्ले स्टोरवरून ॲप डाउनलोड करा. तिथे गेल्यानंतर पेड कोर्स या प्रकारचा कोर्स दिसेल. त्यामध्ये एनएमएस 2025-26 किंवा 8वी स्कॉलरशिप 2025-26 हा कोर्स बाय करा. तुम्हाला आमचे लाईव्ह क्लास जॉईन करता येतील. ही ऑफर आहे, ती ऑफर 5 मे पर्यंतच ऑफर आहे, 2100 रुपयाची. ओके, चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहूया आमच्या क्लासचा निकाल. हे बघा, तुम्हाला इथं आमच्या क्लासचा निकाल पब्लिश होतोय. एनएमएस परीक्षेमध्ये जवळपास 50 पेक्षा जास्त विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झालेले आहेत व 8वी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये 35 पेक्षा जास्त विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक होणार आहेत. चांगले मार्क त्या मुलांना मिळालेले आहेत. ठीक आहे, त्याच पद्धतीने आपल्या ॲपचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या ॲपवर एक टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल आहे. एनएमएस टेस्ट सिरीज घटकनीय आहे व 8वी शिष्यवृत्ती टेस्ट सिरीज घटकनीय आहे. अशा पद्धतीच्या दोन्ही टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. तुम्ही डेमो या टेस्ट सिरीज जाऊन पाहू शकता. अशा पद्धतीच्या टेस्ट सिरीज आहेत. हे टेस्ट सिरीज तुम्हाला डेमो म्हणून सोडवण्यासाठी मिळू शकतात. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हा क्लास रेकॉर्डिंग केलेला आहे. आमचा जो झूमचा लाईव्ह क्लास असतो तो लाईव्ह क्लास तुम्ही पाहत आहात. क्लास पूर्ण पहा, नोट्स वहीमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि आमचे झूमचे लाईव्ह क्लास जॉईन करायचे असेल तर आताच आमचं हरीश लातूरकर अकॅडमी हे प्ले स्टोरवरून ॲप डाउनलोड करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. चला पाहूया आजचा क्लास. तर आवाज नाही. ओके, हा. तर तुमचा नमस्कार माईक विद्यार्थी बंद आहे. मित्रांनो, मी हरीश शिंदे लातूरकर तुम्हा सर्वांचे या हरीश लातूरकर अकॅडमी या प्ले स्टोरवरील ॲपमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आजचा जो क्लास पाहत आहात तो स्कॉलरशिप व एनएमएस 2025-26 हा लाईव्ह क्लास पाहत आहात. ठीक आहे, या अगोदरचे जे तुम्ही क्लास पाहिलेले आहेत ते गेल्या वर्षीचे रेकॉर्डिंग व्हिडिओचे तास पाहिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या तासामध्ये आपण घातांक हा घटक एनएमएस परीक्षे आणि स्कॉलरशिप परीक्षेमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न पडलेले जातात ते सोडून पाहणार आहोत. जे विद्यार्थी हा व्हिडिओ युट्यूबला पाहत असतील त्यांना जर आमचा क्लास जॉईन करायचा असेल तर हा स्क्रीनवर जो कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय त्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करू शकता. आई किंवा वडिलांना कॉल करायला सांगा जर तुम्हाला आमचा क्लास जॉईन करायचा असेल तर. ठीक आहे, चला तर आपण मित्रांनो आपण जाऊया पुढे आजच्या तासाकडे. ओके, हा, आजचा तास आपण सुरू करूया. ओके, चला आजचा पहिला प्रश्न. काल विद्यार्थी मित्रांनो आपण घातांकाचे नियम कालच्या तासाला आपण शिकून घेतलेलो आहोत. ओके, घातांकाचे नियम आपण कालच्या तासाला शिकलेले आहेत. आज आपण डायरेक्टली प्रश्नाकडे जातोय. प्रश्न आपल्याला सोडवायचे घातांक या घटकातले. ओके, चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण सुरू करूया. प्रश्न आपण घेऊया सुरुवातीला. ओके, आता हा जो पहिला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, पहिला जो प्रश्न आहे तो प्रश्न आपण स्क्रीनवर घेऊया. ओके, चला आजचा पहिला प्रश्न. 13चे 5वे मूळ कोणते? 5वे मूळ इंग्लिश मध्ये त्याला फिफ्थ रूट म्हणा. फिफ्थ रूट असं म्हणा. रूट 13चे 5वे मूळ कोणते? इंग्लिश मध्ये त्याला फिफ्थ रूट असं म्हणा. फिफ्थ रूट कोणते? बरोबर किती? पर्याय देतोय मी. पहिला पर्याय आहे 13चा 5वा घात. दुसरा पर्याय आहे 13चा 1/5वा घात.
तिसरा पर्याय आहे 5 चा 113 भागात. 5 चा 113 भागात. आणि चौथा पर्याय आहे 5 चा 13 भागात. ओके. एकदम सोपा प्रश्न आहे, एनएमएसचा प्रश्न आहे हा. आपण आजच्या तासाला जो प्रश्न घेत होतो तो टोटली एनएमएसचे प्रश्न आहेत. एनएमएसचे प्रश्न आहेत याचा अर्थ स्कॉलरशिपच्या मुलांना उपयोगी नाही असं नाहीये. स्कॉलरशिपच्या मुलांना पण हा घटक आहे, त्यांना सुद्धा ते उपयोगी प्रश्न आहेत. ओके, चला. रेज हँड येऊ शकतात तुम्ही, चॅट बॉक्समध्ये पण मला पर्याय टाकू शकता डायरेक्टली, किंवा मला रेज हँड येऊन सांगू शकता. बरं. हा, शंभूराज सांग. शंभूराज देवकर. सर पर्याय क्रमांक एक. पर्याय क्रमांक एक जो आहे ना तो 13 चा 5वा घात आहे. 13⁵ आहे, ते मूळ नाहीये. मी तुम्हाला दुसरे मूळ तिसरे मूळ काल लिहून दाखवलं बघा, आठवतंय का तुम्हाला? पहिला क्रमांक एक उत्तर नाहीये. बरं, ठीक आहे. दुसरा रिझल्ट आलेला आहे मुग्धा सुरेकरांचा. मुग्धा सांग. सर ऑप्शन नंबर 2. बरोबर आहे, ऑप्शन नंबर 2. आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी नवीन आहेत, कालच्या तासाला नव्हते, ज्यांनी डेमो क्लास जॉईन करावे, त्या सर्वांनी व्हिडिओ ऑन ठेवा बेटा. सर्वांचे व्हिडिओ ऑन असले पाहिजेत. लोअर हँड करा सगळ्यांनी. ओके. बघा, 13 चे 5वे मूळ. 5वे मूळ म्हणजे काय रे? समजा हे 13 आहे, मूळ म्हणजे असं हे त्यामध्ये स्क्वेअर रूट मध्ये. ओके. आणि 5वं इथं 5वं असतं. ठीक आहे. त्याला म्हणायचं 13 चे 5वे मूळ. मग हे 13 चे 5वे मूळ लिहायचं कसं? तर 13 चे 5वे मूळ आता जे स्क्वेअर रूट असेल, असं वर्गमूळ घेतलं असेल, 5वं मूळ लिहिलं असेल, तर लिहायचं कसं? 13 ला 13 लिहायचं, अंशामध्ये 1 लिहायचं, छेदामध्ये 5वं मूळ लिहायचं. हे अशा पद्धतीने लिहायचं असतं 13 चे 5वे मूळ. समजतंय? हा. ओके. मानवी, तुमच्या शाळेतले अजून कोणी विद्यार्थी जॉईन होणार असतील तर सांगा त्या विद्यार्थ्यांना पण, की मानवी असतील, अनमोल असेल, तनुष्का असेल, शर्वरी असतील. ओके. शर्वरी रेग्युलर 31 मे पर्यंतच तुम्हाला ही उन्हाळी वर्गाचे तास आहेत. वर्षभर जर क्लास करायचे असतील, जर शिकवलेलं समजत असेल, शर्वरी असेल, अस्मिता असेल, शिवराज असतील, तर वर्षभराच्या बॅचला प्रवेश करून घ्या. ओके. वर्षभराचा जो तास आहे तो रात्री 8 वाजता होणार आहे जूनपासून. मे महिन्यात थोडं सकाळी 7 ला घेतलं, जूनपासून आपले तास रात्री 8 वाजता होणार आहेत. कारण बऱ्याच शाळांचे उन्हाळी वर्ग जूनपासून चालू होत आहेत, सकाळी त्यांचे उन्हाळी वर्ग आहेत, त्यामुळे आपल्याला सकाळी क्लास घेता येणार नाहीये. ओके. त्यामुळे टायमिंगचा काही अडचण नसणार आहे. ओके. ओके शर्वरी, शाळेतल्या मुलांना तुमच्या सांग सगळ्यांना, शिकवलं तर समजतंय तुम्हाला. ओके. हा. पुढे जाऊया हो सर. दुसऱ्या प्रश्नाकडे. 312 च्या 5व्या घाताचे 7वे मूळ किती? 312 च्या 5व्या घाताचे 7वे मूळ किती? आता बघा, मागच्या वेळेस हे जे मागच्या वेळेस जे आहे, तर मागच्या वेळेस विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला घात दिला नव्हता, फक्त मूळ विचारलं होतं पहिल्या प्रश्नामध्ये. आता इथं घात पण दिलाय, मूळ पण विचारलंय. मी पर्याय देतो, पर्याय दिल्यावर तुमच्या लक्षात येईल. पहिला पर्याय आहे 312 चा 7/5. दुसरा पर्याय आहे 7/5 चा 3/2. तिसरा पर्याय आहे 312 चा 5/7. चौथा पर्याय आहे यापैकी नाही. पुन्हा उत्तर येत असेल तर रेझेंट करू शकता. ठीक आहे ना? ओके. हा, शर्वरी कडुसकर सांगा. सर पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 करेक्ट आहे. ओके. बघा, आता मूळ म्हणजे काय रे? मूळ जे असतं, लक्षात घ्या, घात आणि मूळ यातला फरक समजून घ्या. घात म्हणजे इंडेक्स, मूळ म्हणजे रूट. ओके. तर बघा, समजा हे 312 आहे. 312 चा 5वा घात, सॉरी, 312. 312 चा 5वा घात म्हणजे 312 चा 5वा इंडेक्स 5 आहे, घातांक 5 आहे. आणि त्याचं 7वं मूळ आहे, म्हणजे 7वं मूळ आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, जो घातांक आहे तो घातांक अंशात लिहायचा असतो. मूळ जो आहे तो छेदात लिहायचं असतं. एवढंच फरक आहे. हे झालं आपलं उत्तर. समजतंय का मला सांगा सगळ्यांनी? जे नवीन विद्यार्थी आहेत, आज पहिल्याच दिवशी जॉईन केलेले आहेत, कोयना पाटील असतील किंवा इतर विद्यार्थी असतील, तरी समजतंय का सांगा, पहिल्याच दिवस जॉईन केलेले विद्यार्थी? हो सर. हो सर. ओके. ओके. मोक्षदा बेटा, ऍडमिशन घेऊन टाका. डेमो क्लास तुम्ही खूप दिवस झाले बघ पाहताय. मोक्षदा माने. ठीक आहे.
लवकर प्रवेश घेऊन टाका. पण जाऊया पुढल्या प्रश्नाकडे. ओके, व्हिडिओ ऑन ठेवा मोक्षदा कोयना बेटा, व्हिडिओ ऑन ठेवा. हा, पुढल्या प्रश्नाकडे आपण जाऊया. पुढला प्रश्न मी स्क्रीनवर घेतोय. ओके, पुढला प्रश्न आहे वर्गमुळामध्ये 441. प्रश्न क्रमांक 3 आहे 441 वजा घनमुळामध्ये 1331 बरोबर किती? आता ज्याला वर्गघन पाठ पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, वर्गघन पाठ असतील तर लगेच हे उत्तर सुटणार आहे. ओके, हा शर्वरी कोरे सांग बरं. शर्वरी कोरे व्हिडिओ ऑन ठेव बेटा. ओके, हा सर मागच्या प्रश्नात लिहितो. बरं, लोअर हँड करायचं मग लगेच. तनुष्का रानगड सांग. सर मागच्या प्रश्नाच होत. मग लोअर हँड करायची पटकीने, मग कशाला ऑन ठेवताय? लगेच लोअर हँड करायचा. हा माधवी सांग. लोअर हँड करून ठेव तनुष्का. एकशे 41 हा 21चा वर्ग आहे बर, आणि 133 हा 11चा घन आहे. 21 वजा 11 10 येते. बरोबर आहे. 441 हा कशाचा वर्ग आहे रे? 441 441 हा स्क्वेअर आहे 21चा. त्यानंतर 1331 हा क्यूब आहे 11चा. मग 1331चं जर क्यूब रूट घेतलं तर उत्तर काय येतं? 11 येतं. 21 मधून 11 वजा झाले तर काय उत्तर राहतं? 10 उत्तर राहतं. हे प्रश्न सोपे आहेत, नियमितचे प्रश्न आहेत, सोपे चालू आहेत. स्कॉलरशिपचे प्रश्न पण आपण उद्यापासून घेणार आहोत. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. पुढचा प्रश्न ऑन युअर स्क्रीन. प्रश्न क्रमांक 4. लोअर हँड करून ठेवायचा या प्रश्नाचे. जर जर अ, घनमुळामध्ये 216 बरोबर 6 तर घनमुळामध्ये 0.000 216 बरोबर किती? ओके, पर्याय देतोय, मला पर्यायाचा क्रमांक सांगायचा. 0.06 पहिला पर्याय, दुसरा पर्याय आहे 0.006, तिसरा पर्याय आहे 0.0006, चौथा पर्याय आहे 0.6. ओके, शर्वरी बेटा व्हिडिओ ऑन टू सांग. ऑप्शन नंबर 1 सर. 1, बर ठीक आहे. शिवतेज. ऑप्शन क्रमांक 2. 2 करेक्ट आहे. ऑप्शन क्रमांक 2 करेक्ट आहे. ओके, आता जे नवीन आहेत, ज्यांचा आज पहिलाच दिवस आहे किंवा ज्याला समजलं नाही त्यांनी लक्ष इकडे द्या. आता बघा इथं पण 216 आहे, तर त्याचं घनमूळ 6 आहे. तर ही जी घनमुळात आहे, इथं बघा ही घनमुळात आहे 0.000216 याचं घनमूळ काढायचं आहे. हे दशांश विसरून जावा. दशांश विसरून गेल्यानंतर 216चं घनमूळ 6 येतं हे तर आपल्याला माहिती आहे, हे तर दिलेच आपल्याला. आता बघा दशांश अपूर्णांकाचं घनमूळ कसं काढायचं त्याची ट्रिक काय आहे? तर दशांशानंतर किती चिन्ह आहे, किती अंक आहेत? हे 3 आणि हे 3. ओके, समजा घनमुळामध्ये दशांशामध्ये 3 अंक असतील तर त्याचं घनमूळ काढताना एका पॉईंटने दशांश द्यायचा. ओके, म्हणजे जर समजा असं असतं, तुमचं असं असतं समजा, हे असं असतं. ओके, तर काय दिलं असतं? 0.6 याचं उत्तर आलं असतं, याचं घनमूळ 0.6 आलं असतं. जर 3 दशांशानंतर 3 अंक असतील तर 0.6 त्याचं उत्तर येईल. या वरच्या प्रश्न वरीमध्ये दशांशानंतर 6 अंक आहेत, 6 अंक असतील, हा तर घनमूळ काढताना 3 अंकाला 1 पॉईंटचा दशांश, 6 अंकाला 2 पॉईंटचा दशांश, तर काय येणार आहे? 0.06 येणार आहे. तर आपलं उत्तर जे असणार आहे ते पर्याय क्रमांक 1 करेक्ट असणार आहे, 2 नाहीये. पर्याय क्रमांक 1च करेक्ट असणार आहे. ओके, 0.06 हे आपलं करेक्ट उत्तर आहे. पहिल्यांदा शर्वरीने सांगितलं उत्तर करेक्ट आहे. ओके, पर्याय क्रमांक 1. समजतंय सगळ्यांना हे? हो सर. हो सर. हो ओके, सर. आदिनाथ हो भोईटे सर. रेग्युलर बॅचसाठी प्रवेश करून घ्या, स्कॉलरशिप बेनिफिटसाठी तुमचा प्रवेश राहिला आहे. हम्म
ओके, पुढे आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. तर पुढचे जे प्रश्न आहेत ते डायरेक्टली एनएमएस ला परीक्षेला विचारलेले प्रश्न आपण घेतोय. एनएमएस परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आपण घेतोय. ओके, चला. आजचा 5वा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. 24,389 चे घनमूळ किती? ते घनमूळ किती? पर्याय देतोय. पहिला पर्याय 19, दुसरा पर्याय 29, तिसरा पर्याय आहे 39, चौथा पर्याय 49. 5 सेकंदात कोणत्याही संख्येचं घनमूळ कसं काढायचं हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे रेकॉर्डिंग क्लासच्या माध्यमातून. सर्वांना हे आलं पाहिजे, सर्वांना, सर्वांना जमलं पाहिजे. तुम्हाला घनमूळ काढायला शिकवले ना मी, हे आलं पाहिजे सगळ्यांना. व्हिडिओ ऑन ठेवा सर्वांनी. सर्वांना आलं पाहिजे, संस्कृती आलं पाहिजे, संस्कार सरकर आलं पाहिजे, अंकिता आलं पाहिजे, आलं पाहिजे सगळ्यांना. शिकवलंय ना तुम्हाला रेकॉर्डिंग क्लास, ऍपमध्ये रेकॉर्डिंग क्लास अवेलेबल आहे. हा घनमूळ कसं काढायचा, आणि हा एनएमएस ला पडलेला प्रश्न आहे. हा प्रश्न एनएमएस परीक्षेला 2022 ला विचारलेला आहे. असा प्रश्न एनएमएस परीक्षा पडतो. सगळ्यांना आलं पाहिजे, हे सोपं आहे एकदम. ऋग्वेद दररोज क्लास जॉईन करायचा, अब्सेंट राहू नको. रिया अब्सेंट राहू नको, दररोज क्लास जॉईन कर. ओके. आदिती बरकडे, समजतं ना शिकवलेलं? हो सर. ओके, सगळ्यांचे रिझल्ट आले पाहिजे. फक्त 21 जणांचे, 22 जणांचे रिझल्ट म्हणजे 22 जणांना येते. म्हणजे तुम्हाला शिकवून सुद्धा बऱ्याच जणांना येत नाही असं म्हणायचंय का? किंवा मग तुम्ही प्रॅक्टिसला कमी पडलाय का? तुम्ही प्रॅक्टिस कमी केली का असं समजायचं का? ओके, ठीक आहे. चॅट बॉक्समध्ये आन्सर्स येत आहेत. बरं, ठीक आहे. लोअर हँड करा. मी ज्यांचा पहिल्यांदा रिझल्ट आहे त्याला विचारतो. की अर्णव जाधव. हा, प्रत्येक वेळेस मी नवीन विद्यार्थ्याला विचारत असतो, प्रत्येकाला नवीनला संधी देत असतो. अर्णव सांग. हो सर. सर 29 येणार. 29 येणार. ओके. आता मी पहिल्यापासून सांगतोय कसं शोधायचं ते. ओके, एकदम पहिल्यापासून बेसिक पासून मी सांगतो. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, घनमूळ काढत असताना ही ट्रिक आहे ती एकदम बेसिक पासून सांगतो, पहिल्यापासून सांगतो. 24,389. ओके. ह्या घनमुळाच्या एकक स्थानी कोणता अंक आहे रे? 9 अंक आहे. कोणता अंक आहे? 9 अंक आहे. हा, जर एकक स्थानी 9 अंक असेल तर घनमुळाच्या, जे त्याचं घनमूळ आहे, जे त्याचं क्यूब रूट आहे, त्याच्या एकक स्थानी सुद्धा कोणता अंक असतो? 9च अंक असतो. ठीक आहे. आता आपला दशक स्थानचा अंक फाइंड आउट करायचा आहे. नेमका दशक स्थानचा अंक तो कोणता आहे, तो दशक स्थानचा अंक आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर तो कसा करणार? तर बघायचं. हा, तर आपण 10चं क्यूब किती आहे? 10चं क्यूब आहे 1000. ओके. 20चं क्यूब किती आहे? 20चं क्यूब आहे 8000. 30चं क्यूब किती आहे? 30चं क्यूब आहे 27,000. ठीक आहे. आता बघा, 24,389 ही जी संख्या आहे, ही संख्या 20चा क्यूब आणि 30च्या क्यूबच्या मधली येणार आहे. बरोबर आहे? हा, मी सांगतो व्यवस्थित समजावून. 20 आणि 30च्या मधली येणार आहे, परंतु तिच्या एकक स्थानी 9च येणार आहे. मग 20 आणि 30च्या मधली म्हणजे काय येणार? दशक स्थानी 2 येणार आहे. याचा अर्थ ती घनमूळातली संख्या जी असणार आहे ती 29 असणार आहे. काय असणार आहे? 29 असणार आहे. समजतंय का व्यवस्थित सगळ्यांना? ज्यांनी आज पहिल्यांदा ही ट्रिक ऑब्झर्व केली त्याला समजले का सांग पहिल्यांदा? आणि असा एकतरी प्रश्न एनएमएसला पडतो बघा, एनएमएसला खूपदा विचारलंय घनमूळ काढायला. तर तुम्ही अजून एक ट्रिक सांगितलेली. हो, सांगा. तू सांगा. सर त्या 24च्या अगोदरची वर्ग काय ते घनमूळ घन काढायचं, आणि तो कशाचा घनमूळ? हो, चालतंय. हम्म. ओके. हा, तर हे समजले का तुम्हाला ट्रिक सोपी? रिप्लाय द्या. हो. ओके. तर चला आपण हो जाऊया सर. पुढल्या प्रश्नाकडे. हा प्रश्न जो आहे तो एनएमएस परीक्षेला 2022 ला विचारलेला प्रश्न आहे, बरं का विद्यार्थी मित्रांनो, विचारलेला प्रश्न आहे. पुढला प्रश्न सुद्धा विद्यार्थी मित्रांनो एनएमएस परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे. थोडासा तो लेवल वाढते प्रश्नांची, थोडासा प्रश्न हार्ड होत जाते आता. ठीक आहे. आजचा 6वा प्रश्न आहे, बरोबर आहे? हा 2 चा 1/3 घात भागीचा 3रा घात अधिक
5चा 7वा घात चा 0वा घात भागिले 3चा 2रा घात कंसाचा 1/2 घात बरोबर किती? विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न एनएस परीक्षेला 2021 साली विचारलेला प्रश्न आहे. ओके. हा. तर आता घातांकाचा एक नियम आपण काल बघितला. जर एखादी संख्या घातांकित संख्या आहे, त्याचा यमवा घात असेल आणि त्याच्या कंसाचा यनवा घात असेल. ओके, हा नियम आपण काल शिकलोय. तर काय होतो, त्या घातांकित संख्येचा काय होतो, घातांकाचा काय होतो असतो रे, सांगा, घातांकाचा काय होतो, गुणाकार होतो. हा नियम आहे. ह्या नियमाचा आपल्याला वापर करायचा आहे या उदाहरणामध्ये. ओके. हा. तर बघूया कसं सोडवायचं, स्टेप बाय स्टेप आपण सोडूया. सर्वांचं लक्ष माझ्याकडे असलं पाहिजे. ओके. हा. बघा, मनस्वी तब्येत ठीक आहे बेटा? हो सर. ओके. हा. तर बघा, दोन, 2चा 1/3 घात आणि कंसाच्या बाहेर 3रा घात आहे, यांचा काय होणार, गुणाकार होणार. अधिक 5चा 7वा घात कंसाच्या बाहेर 0 आहे, त्याचा पण काय होणार, गुणाकार होणार. भागिले 3चा 2रा घात गुणिले 1/2 यांचा गुणाकार होणार. आता हे गुणाकाराच्या स्वरूपात लिहिलं, आता काटाकाटी होते, कॅन्सलेशन होतं. काय काय कॅन्सलेशन होतं ते आपण बारकाईने पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, हे तीन कॅन्सल झालं, इथं फक्त एक राहिलं. हे 7 बघा खाली लिहिते, 3 कॅन्सल झालं, राहिलं 2चा पहिला घात राहिलं फक्त. अधिक 7 गुणिले 0 काय तर सांगा रे, 7 गुणिले 0 काय तर 0 येतं, 0वा घात होतो. बरोबर आहे. खाली छेदामध्ये हे 2 कॅन्सल झाले, अच्छा करेगा राहतो 3चा पहिला घात. कुणाचा माईक ऑन आहे बेटा, माईक ऑन ठेवा, घरातला आवाज ऐकू येतोय. करेगा. ऋषिकेश, ऋषिकेश पिवा, माईक म्यूट ठेव, तुझ्या घरातला आवाज ऐकू येतोय. घरात कुणाला बोलतोय तू? हा. ओके. आता मग ही स्टेप सोडूया. 2चा पहिला घात म्हणजे किती रे, 2. 5चा 0वा घात, आता काल आपण एक नियम बघितला, चा 0वा घात म्हणजे त्याचं उत्तर काय असतं, ऑलवेज 1 असतं. ठीक आहे. तर 5चा 0वा घात, त्याचं उत्तर काय येणार आहे, 1 येणार आहे. छेदामध्ये किती आहे, 3 आहे. 2 + 1 3, छेदात 3, 3/3, उत्तर तुमचं 1 येतं. हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो 2021 ला एनएमएस परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे. हा प्रश्न समजलाय का सांगा सर्वांना. कुणाला कोणत्याही स्टेपमध्ये काहीही अडचण असेल तर बिंदास मध्ये, न लाजता, न घाबरता माईक ऑन करायचंय आणि विचारायचंय बिंदास्त पद्धतीने. सर ती शेवटची स्टेप सांगा ना. शेवटची स्टेप, शेवटची स्टेप म्हणजे कोणती नेमकी, कॅन्सलेशन केलेली का एकदम शेवटची? एकदम शेवटची. हा. बर, सांगतो. हे बघ, हे हे इथून सांगू, इथून सांगतो मी, इथून. ओके, हे इथून सांगतोय बघा. तर हे बघा, हे गुणाकार कसं झाला, घातांकित संख्येचा घातांकाचा गुणाकार करा. इथपर्यंत समजले नुसतं तुला? ओके. हो सर. कॅन्सलेशन झालेलं समजलंय? हो. हा. आता बघ, 2चा पहिला घात म्हणजे काय येते, तर 2 येतं. बरोबर आहे. 5चा 0वा घात, कोणत्याही संख्येचा 0व्या हो. घाताचं उत्तर काय असतं, 1 असतं. बरोबर आहे तनुष्का, रिप्लाय द्यायचा. हा. 3चा पहिला घात, त्याचं उत्तर काय येणार, 3. हो. यांची काय केली मी, अंशाची बेरीज केली, 2 + 1 3, छेद 3 येतं, 3/3, उत्तर येतं 1. आता समजतंय तनुष्का तुला? हो सर. ओके. हा. आपण जाऊया पुढल्या प्रश्नाकडे. कोणीही चॅट बॉक्समध्ये विनाकारण मेसेज करू नका. जैद शेख, मी तुला रिमूव्ह करून टाकतोय. जैद शेख, तुला काही म्हणजे अक्कल नाहीये, तू मूर्ख आहेस. तुला चॅट बॉक्समध्ये उत्तर टाकायचे होते, तर तू काय टाकले, स्टिकर टाकले. जैद शेख, त्यासाठी मी चॅटबॉक्सचा वापर करू देत नाही. कारण मुलं काय करतात, चॅटबॉक्सचा जो उपयोग आहे तो चांगल्या कामासाठी करण्याऐवजी चुकीच्या कामासाठी करतात. त्यामुळे मी चॅटबॉक्सचा जास्तीत जास्त उपयोग करू देत नाही. मी उत्तर जेवढं पाठवण्यासाठी चॅटबॉक्सचा तुम्हाला उपयोग करा असं सांगत असतो. पण तू चुकीचं कृत्य केलेलं आहेस, त्यासाठी मी मुद्दाम चॅटबॉक्स चेक केलेला आहे. तुला क्लासमधून रिमूव्ह केलं जातं, जैद शेख.
तुला शोधतो मी आणि चॅट बॉक्समधून तुला रिमूव्ह करतो. असं मी बेसिस मला चालत नाही. एकदम शिस्तीमध्ये राहिलं पाहिजे माणसानं. जे चेक जर जर तुम्ही बेशिस्त वागाल तर तुम्हाला आपल्या या क्लासमध्ये स्थान नाही. या क्लासची एक शिस्त आहे, ती शिस्त मेंटेन केली पाहिजे. ओके. जर ती शिस्त तुम्ही पाळणार नसाल तर तुम्हाला रिमूव्ह केलं जाईल. ओके. तुमच्या सरांना पण सांगितलं जाईल जेचे. तो लेफ्ट झाला वाटतं बहुतेक. जेचे लेफ्ट झाला. ओके, हो द्या. आपण जाऊ पुढल्या प्रश्नाकडे. ओके. तुम्हाला चॅट बॉक्स कशासाठी दिलं आहे? तुम्हाला उत्तर सेंड करण्यासाठी दिलं. तर उत्तर सेंड करायचं, कोणीही चॅट बॉक्समध्ये जाऊन पर्सनली चॅटिंग करत बसायचं नाही. तसं जर आढळलं तर कायमस्वरूपी क्लासमधून तुम्हाला डिस्क्वालिफाय केलं जाईल. तुम्हाला कायमस्वरूपी क्लास जॉईन करता येणार नाही. चॅटबॉक्सचा ज्याच्यासाठी उपयोग सांगितले तेवढाच उपयोग करायचा आहे. व्हिडिओ ऑन ठेवायचे, शिकवताना लक्ष ठेवायचं आहे, मोबाईल योग्य ते अंतरावर ठेवायचा आहे. ओके. आपण जरा पुढल्या प्रश्नाकडे. पुढला प्रश्न जो आहे, हा प्रश्न 2021 साली 8वी स्कॉलरशिप एनएमएस परीक्षा विचारला होता. पुढला प्रश्न सुद्धा 2021 साली एनएमएस परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे. 6859 ची घनमूळ. हा प्रश्न सुद्धा 2021 साली विचारलेला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके. ओम येरवळकर. हा. ओम, रापाची पूर्ण झाली का? सर मी नक्की आई गेली जरा आई गेलती का? बर. हा. सांग, याचं उत्तर काय ते सांग. बर, तुझा आवाज क्लिअर ऐकू येत नाही, मी पर्याय देतो. 13 पर्याय पहिल्या, दुसरा 19, तिसरा 23, चौथा 29. ओके. तर पर्याय दोन. पर्याय 2. ओके. आता बघा, परत एकदा समजावून सांगतोय मी. हा. छान. 23 जणांनी रेझाईन केले, म्हणजे 23 जणांना उत्तर येते. मीटिंगला जवळपास 63 विद्यार्थी आहेत. 63 विद्यार्थ्यांना येणं अपेक्षित आहे. ही माझी अपेक्षा आहे. सर्व विद्यार्थ्यांनी जमलं पाहिजे. कारण हा प्रश्न वारंवार एनएमएसला पडतोय, घनमूळ करायचा. ठीक आहे. त्यामुळे अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. आता कोणीही चॅट बॉक्समध्ये मेसेज करू नका. ओके. कोणीही चॅट बॉक्समध्ये मेसेज करू नका आता. ठीक आहे. हा. कोणीही चॅट बॉक्समध्ये मेसेज करायचं नाही आतापासून, लक्षात ठेवा. हा. तर बघा, परत एकदा समजावून सांगतो हा प्रश्न काय आहे. तर 6859 ही संख्या आहे, त्याचं क्यूब रूट काढायचं आहे. त्याचं क्यूब रूट काढायचं आहे. तर 9 ही जी संख्या आहे, त्याचं जे क्यूब रूट आहे, त्याचं क्यूब रूट आहे 3. सॉरी, 9 9 जर एकक स्थानी, जर एखाद्या क्यूबच्या, एखाद्या घनसंख्येच्या एकक स्थानी 9 असेल तर त्याच्या घनमुळाच्या एकक स्थानी काय येत असतं? 9 येत असतं. 9 येत असतं. नंतर बघायचंय 10चा घन किती आहे? 10चा घन आहे 1000 आणि 20चा घन आहे 8000. तर ही जी संख्या आहे, ही संख्या 6859 ही जी संख्या आहे, ही संख्या 10 आणि 20च्या दरम्यानची आहे. 10 आणि 20च्या काय आहे? दरम्यानची आहे. 6859. त्याच्या एक स्थानी 9 आहे, दशक स्थानी काय असणार आहे? मग 1 असणार आहे. याचा अर्थ याचं उत्तर काय असणार आहे? याचं उत्तर पर्याय क्रमांक 2, 19 असणार आहे. समजते का सांगा? हो सर. हो हो सर. सर. हो सर. ओके. हो ठीक आहे. सर. ठीक आहे. ठीक आहे. ओके. हा प्रश्न 2021ला एनएमएस परीक्षा विचारले. एनएमएस परीक्षेला घनमुळ कार्याचा प्रश्न खूप वेळेस विचारला जातो. आता आपण जाऊ पुढल्या प्रश्नाकडे. पुढला प्रश्न सुद्धा एनएमएस परीक्षेला विचारलेला प्रश्न. लोअर हँड करा सगळ्यांनी बेटा, सगळ्यांचे लोअर हँड असू द्या. हा. कितवा प्रश्न आहे आजचा सांगा बरं मला. 8वा. 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 ओके. वजा 203 चा वजा दुसरा घात अधिक 102 चा वजा 1वा घात वजा 103 चा वजा 1वा घात बरोबर किती? किंवा सोडवायला 1 मिनिटाचा वेळ देतोय. पहिल्याच्या प्रश्नाची लोअर हँड करा. पहिल्याच्या प्रश्नाचे रेज हँड असतील त्याने लोअर हँड करा. तुम्हाला मी पर्याय सुद्धा देतोय. पर्याय आहे, पहिला पर्याय 0, दुसरा पर्याय आहे -308, तिसरा पर्याय आहे 108
चौथा पर्याय आहे 5/4. ओके. अ, चला सोडवा. 1 मिनिटाचा वेळ देतो तुम्हाला. तनुष्का सुटले उत्तर. चॅट बॉक्स मध्ये कोणीही मेसेज करू नका. ओके. हा. सांग शर्वरी उत्तर, शर्वरीने उत्तर सांगितले एकदा. हा आदिनाथ तू एकदा उत्तर सांग. आदिनाथ सांग उत्तर. 5/4. 5/4. ओके. चेक करूया आपण आदिनाथ उत्तर करेक्ट आहे का आपण चेक करूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे पर्याय आहे ते थोडी मी इरेज करतो म्हणजे मला सोडवता येईल इथं. विद्यार्थी मित्रांनो, कालच्या आपण तासाला घातांकाचे नियम बघितले आहे. त्या घातांकाच्या नियमामध्ये आपण बघितले, समजा a/b ही संख्या असेल आणि त्याचा जर यमवा घात असेल, ते यमवा वजा यमवा घात असेल, तर त्याचं जर पॉझिटिव्ह घातांकरण काय होतं, त्याचा अंश छेद अंशात जातो, अंश छेदात जातो आणि त्याचं काय होतं वजा यमचा पॉझिटिव्ह यम हा घात होतो. हा नियम आपण काल बघितलाय. ओके. तर या नियमाचा आपल्याला काय करायचं, वापर करायचा आहे. ओके. या नियमाचा काय करायचं आपल्याला वापर करायचा आहे. ओके. चला बघूया. -2/3. ठीक आहे. याचं काय करतो मी, छेद -2/3चा मी छेद अंशात घेतला आणि अंश छेदात घेतला. वजा चिन्ह जशाच तसं घेतलं. त्याचा वजा दुसऱ्याचं काय होणार आहे, तर अधिक दुसरा घात होणार आहे. ओके. ही पहिलं जी स्टेप मी लिहिलंय ते समजलंय का तुम्हाला बेटा, सांगा मला. हो सर. त्याच पद्धतीने 1/2 त्याचा छेद अंशात आणि अंश छेदात. -1चं काय लिहिणार मी, +1 लिहिणार. वजाला वजा, पुन्हा 3/1 +1. ही पहिली स्टेप सर्वांना समजली असेल. कुणा एखाद्याला जरी समजली नसेल तर न घाबरता, न लाजता बिनधास्तपणे विचारा. मी सांगतो तुम्हाला परत समजावून. ओके. हा. तर आता पहा बेटा. अ, हा विचारा. विचारा, कुणा काही डाऊट असेल तर विचारा बिनधास्तपणे. सर हा विचार धीरज. सर सर हे उत्तर बाजूला जाणार सर. काय येणार. उत्तर पासून सांगा सर. उत्तर अजून काढलं नाही आपण, उत्तर काढूया धीरज. ठीक आहे. उत्तर मलाही माहित नाही, उत्तर सोडवल्यावर कळेल मला नेमकं काय येतंय. ओके. हा पाहूया. आता बघा, आधी जी स्टेप आहे -3/2चा दुसरा घात, त्याचा घात काढूया. तर बघा, समजा -3 जर वर्ग केला तर काय तरी +9 येतं. कोणत्याही ऋणसंख्येचा वर्ग हा अधिक येतो, लक्षात ठेवायचं. ओके. 2चा वर्ग केला तर 4 येतं, अधिक 2/1चा पहिला घात म्हणजे 2चा पहिला घात म्हणजे 2च. छेदात 1ला 1, छेदात काही घेतलं काय नाही घेतलं काय सारखंच. ओके. छेदामध्ये 1 लिहिलं काय नाही लिहिलं काय त्याला काही व्हॅल्यू नसते, मग मी लिहित नाही काही. ठीक आहे. वजा 3चा पहिला घात म्हणजे 3च. ओके. इथपर्यंत आले. बरं, एक लिहितो मी इथं छेदामध्ये, असू द्या. आता हे जो पहिला अपूर्णांक आहे 9, असेल बाप्पा. हा अपूर्णांक आपण सोडवूया पहिल्यांदा. ओके. तर सोडवताना काय करायचंय, ईमेल आय डी. कोण बोलतोय रे, ईमेल आय डी. साहिल. साहिल, लक्ष आहे का तुझं तासाला. हा. हा. तर काय करतोय, मी काय करतोय, छेद समान करून घेतो पहिल्यांदा. ओके. 9/4 अधिक 2 × 4 अधिक 1 × 4 छेद समान करून घेतले. वजा 3/1. 9/4 अधिक 2 × 8 4 × 4 छेद समान झाले. ओके.
ह्या तीनचा पण छेद समान करूया, तीनचा पण छेद 4 करून घ्या, त्याला पण 4 गुणूया, याला पण 4 गुणूया, याचा पण छेद समान करूया. ओके. 9 + 4 + 8/4 वजा 3 × 4 = 12, 12/4 सर्व छेद समान आहेत. ओके. छेद समान असेल तर अंशाची बेरीज व वजाबाकी होते. 9 + 8 - 12. ओके. 9 + 8 किती रे? 9 + 8 17, 17 - 12/4, 17 म्हणून 12 गेले, 5/4 तुमचं उत्तर येतं. पर्याय क्रमांक किती होता? पर्याय क्रमांक होता 4. यातली कोणतीही जर एखादी स्टेप समजली नसेल तर बिनधास्तपणे मला विचारू शकता. समजले का सांगा सगळ्यांना? हो सर. हो हो सर. हो सर. सर. हो सर. हो सर. हो सर. ओके. सोहम जगताप लवकरात लवकर प्रवेश करून घ्या. हं? सोहम जगताप. हं? हं. पुढे आपण जाऊया पुढल्या प्रश्नाकडे. किती वेळ झाला? आज वेळ बघितलाच नाही मी. ओके, अजून काही प्रश्न घेऊया. ओके. हं. ओके. पुढला प्रश्न आहे एनएस परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे हा सुद्धा. ओके. 9वा प्रश्न. कोणाचा माईक ऑन आहे बेटा? माईक म्यूट ठेवा. हं. थोडंसं या प्रश्नामध्ये पुस्तकात छापताना थोडं करेक्शन वाटते मला, चुकीचं छापले असं वाटते. 3 पुस्तकात इथं प्लस दिलेलं आहे. मला इथं गुणाकाराचं चिन्ह असावं असं मला वाटतंय. कारण नुसतं प्लस चिन्ह दिलं तर हे सुटत नाहीये. त्याबद्दल दुरुस्ती करून बघूया. 108 असेल तर प्रश्न लिहून घ्या. असेल तर यम बरोबर किती? हा प्रश्न 2020 ला एनएमएस परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे. ओके. मला असं वाटतं याच्यामध्ये करेक्शन असावं, इथं गुणिले असावं चिन्ह. गुणिले चिन्ह असेल तरच हे सुटणार आहे, नाही तर सुटणार नाहीये. ओके. आता सोडवायचं कसं विद्यार्थी मित्रांनो? आता बघा इथे तीन तीन हा बेस आहे, हा पाया आहे आणि त्याचे घातांक वेगळे आहेत. पाया समान आहे, घातांक वेगळे आहेत आणि त्यांचा जर गुणाकार असेल तर त्या घातांकाची काय होतं सांगा रे? बेरीज. घातांकाची बेरीज होत होते. घातांकाची बेरीज यम अधिक 1 घातांकाची बेरीज झाली, बरोबर 108. आता विद्यार्थी मित्रांनो खरं चॅलेंज काय आहे? तर इकडं 3चा घातांक काय आहे? इकडे 3चा घातांक आलाय 2m अधिक 1 बरोबर 108. ते 108 या संख्येला काय करावं लागेल? 108 या संख्येला 3च्या घातांकाच्या स्वरूपात लिहावं लागेल. मग सर 3चा घातांक स्वरूप 108ला मी कसा लिहू? तर त्यासाठी 108ला भाग घाला तुम्ही. तुम्ही काय करा? 108ला भाग घाला. ओके, मी भाग घालतो 108ला. बघा 3 × 1 = 3, 3 × 3 = 9, उरला 1, 3 × 18 = 36 झाले. परत मी 3 भाग घालतोय. 3 × 1 = 3, 3 × 2 = 6. कोणीही चॅट बॉक्समध्ये मेसेज पाठवू नका बेटा. ओके. हा हा. तर बघा 3 परत 12ला भाग घातला, 3 × 4 = 12. चुकले का रे आपलं? 3 × 3 = 9, उरला 1, 3 × 18. 3 × 1 = 3, 3 × 2 = 6, 3 × 4 = 12. ओके. ओके. 2 × 1 = 2, 2 × 1 = 2. ओके. ओके. ठीक आहे, असू दे, काही हरकत नाही. 3चा 2m वा घात अधिक 1 बरोबर 3 × 3 × 3 × 2 × 2 108 च्या ऐवजी मी असं लिहिलं. हा. 3चा 2m वा घात अधिक 1 बरोबर 3 चा घन गुणिले 2 चा वर्ग. थोडस टायपिंग मिस्टेक आहे बरं का या प्रश्नामध्ये, काहीतरी मिस्टेक आहे. उत्तर येत नाहीये. सर काहीतरी. तिथे 27 आहे. हो, 27 येतं ना. 27 मध्ये 3चा घन घेतलाय आपण. काहीतरी या नाही प्रश्नामध्ये. हा. हा सांग.
जे नवीन पुस्तक आहे ना एनएमएसचं त्याच्यात हा प्रश्न आहे बर, किती 27+3m+1 असं दिलंय. काय काय दिले मला प्रश्न सांगा नवीन पुस्तकामध्ये. 27 प्लस प्रश्न सांग मला, पहिल्यापासून प्रश्न सांग मला फक्त. 27 27 प्लस प्लस 3 चा m वा घात +1 3चा m² + 1 बरोबर. 108. हा, ते मला प्रश्नाला काही दुरुस्ती आहे म्हणलं तुम्हाला, बरोबर आहे. आता हा प्रश्न असेल, असेल तर हा प्रश्न घेऊया. या प्रश्नाला 9वा प्रश्न समजूया. असेल तर यम बरोबर किती. ओके, असं आपण समजूया. ओके, तर हा प्रश्न आहे. तिकडे बघा, 27 म्हणजे काय रे? 27 म्हणजे 3चा 3रा घात. ओके, बरोबर आहे. इथे प्लसच चिन्ह आहे का दोघांमध्ये? हो सर. बर, ठीक आहे. हा, बघा, 3चा m² अधिक 1 बरोबर 108 - 27. हे 27 लेफ्ट हँड साईडला होतं, ते राईट हँड साईडला घेतलं. 3चा m² अधिक 1, 108 म्हणून 27 वजा करा. किती राहतात बघा, 8 म्हणून 7 गेले, 1 राहिले. 10 म्हणून 2 गेले, 8 81 राहिले. मला 81चे अवयव पाडा, 81चे मूळ अवयव पाडा. 3 3 दोन्ही 6, उरले 2, 3 7 21, 3 9 27, 3 त्रिक 9, 3 1 3. अवयव पडले काय पडले रे? 3चा m+1 त्याचे अवयव पडले 3 × 3 × 3 × 3 याचा सर्वांचा 81 येतो. म्हणजे काय रे? 3चा m² + 1 बरोबर 3चा 4था घात. ओके, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, खरी कन्सेप्ट इथं समजून घ्या. आता इथं बघा, इक्वलच्या दोन्ही साईडला पाया जो आहे तो 3 आहे. तो पाया कसा आहे? 3 समान आहे. पाया 3 कसा आहे? समान आहे. मग पाया जर समान असेल तर घातांक काय असतात? समान असतात. मी लिहितो बाजूला वाटल्यास. पाया समान असतील, पाया समान असतील, पाया समान असतील, इक्वलच्या दोन्ही बाजूला इक्वलच्या दोन्ही बाजूला पाया समान असतील, तर घातांक कसे असतात? घातांक सुद्धा कसे असतात? समान असतात. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, उद्या अशा प्रकारचे भरपूर प्रश्न आपल्याला सोडवायचे. ओके. ओके, मग m+1 बरोबर 4 झालं का? तर 3 3 हे पाया समान आहेत म्हणून त्याचे घातांक सुद्धा कसे असतात? समान असतात. ओके. हा, आता m+1 बरोबर 4 हे सोडवायचंय. m बरोबर 4 - 1, m बरोबर 3, m बरोबर 3 आपलं उत्तर आहे. ओके, तर हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो 2020ला एनएमएस परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे. 2020ला. ओके, हा प्रश्न जो आहे तो 2020ला एनएमएस परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे. समजतोय का प्रश्न? या प्रश्नामधले कुठल्याही स्टेप मध्ये जर तुम्हाला समजलं नसेल तर बिंदासपणे माईक ऑन करा आणि मला विचारा. या प्रश्नात कुठेही काही जरी समजलं नसेल तर मला बिंदासपणे विचारा. का समजलाय हा प्रश्न सगळ्यांना? हो सर, हो समजलाय. सर समजलाय. हो सर. हो सर. समजलं. समजलाय सर. हो ओके. सर समजलं. ओके, समजलं. ठीक आहे. ठीक आहे, आता शेवटचा प्रश्न घेऊया. आजचा शेवटचा रिझल्ट प्रश्न. लागल्यापासून किती- संचित दाभाडे, माईक तुझा म्यूट ठेवा. संचित दाभाडे. ओके, आजचा शेवटचा प्रश्न आपण घेऊया. आजचा शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. 6व्या मुळामध्ये 6th रूट 19,683 त्याचा वर्ग बरोबर किती? हा प्रश्न 2024ला म्हणजे गेल्या वर्षी एनएमएस परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे. हा प्रश्न गेल्या वर्षी एनएमएस परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे. ओके, पर्याय देतोय. पहिला पर्याय आहे 17, दुसरा पर्याय 27, 4 बॉक्समध्ये तुम्हाला उत्तर पाठवू शकता. तिसरा पर्याय 27.7, चौथा पर्याय आहे 37. 1 मिनिटाचा वेळ तुम्हाला सोडवण्यासाठी मी देतोय. गेल्या वर्षी एनएमएस परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे हा. छान. अर्णवचा रिझल्ट आलेला आहे.
अर्णव जाधव, तुझी मम्मी काय करते रे? सर डेप्युटी कलेक्टर आहे. कुठे आहे? सर पुणेला. पुणे पुण्यामध्ये. कलेक्टर बरं बरं, पुणे ऑफिसला. ऑफिस. ओके. हा. तर पहा, विद्यार्थी मित्रांनो, एकाचा दुसरा हर्षचा पण रिझाईन आलाय, रेणुकाचा पण रिझाईन आलाय. तुम्ही चॅट बॉक्समध्ये पण मला मेसेज पाठवू शकता. चॅट बॉक्समध्ये फक्त डायरेक्टली मला मेसेज पाठवता येतो. मी एव्हरीवनला मेसेज नाही पाठवू शकत, डायरेक्ट मेसेज येतो मला डायरेक्ट चॅट बॉक्समध्ये. ओके. अफान पठाणला मेसेज पाठवतो चॅट बॉक्समध्ये. ओके. 5 जण उत्तर आले. बाकीच्यांनी सुद्धा प्रयत्न करा. प्रयत्न करा, प्रयत्न करा. गेल्या वर्षी नेहमीच परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे हा. छान, आर्यनाचा रिझल्ट आलेला आहे. अरे व्हिडिओ ऑन ऑफ करून का बसलाय? व्हिडिओ ऑन करा ना तुम्ही बाकीचे. संस्कृती कदम, व्हिडिओ ऑफ का केलाय तू? संस्कार जमते ना? संस्कार विरकर, संस्कार वेळेवर जॉईन होत जा. तू उशिरा उशिरा जॉईन झालायस आज. हा. क्लासला वेळेवर जॉईन होत जा संस्कार. ओके. एस सी राऊत कोण आहेत? एस सी राऊत, एस सी राऊत नावाने कोण जॉईन आहेत? त्यांचा माईक ऑन नाहीये. ओके. चला तर विद्यार्थी मित्रांनो, सोडूया हा प्रश्न. ओके. तर 6वा घात आहे कशाचा? 19,683चा. त्याचा वर्ग आहे. आता घातांक, 6वा घात म्हणजे काय असतो रे? 6वा घात हा घातांकाच्या कुठे असतो? छेदामध्ये असतो. कुठे असतो? छेदामध्ये असतो. हा घात आहे दुसरा. आणि 6वा घात, 6वा काय दिले? 6वं मूळ दिले. 6वं मूळ म्हणजे 6वं रूट दिले. 6वं रूट कुठं लिहायचं? त्या घातांकाच्या छेदात लिहायचं. ही पहिली स्टेप समजली का सांगा सगळ्यांना? लोअर हँड करा सगळ्यांनी आता. हो हो सर. सर. हो सर. आता बघा, हा जो घातांक झालाय 2 ते 6, याचा भाग हो होतो सर. रे. बे के बे, बेत्रिके 6, भाग घातला, भाग काय राहतं? 103 राहतं. म्हणजे 19,683 ते 103 हे राहतं. ओके. आता बरं, 103 म्हणजे काय रे? घनमूळ झालं परत. 19,603, 6,800, सॉरी, 19,683चं घनमूळ. घनमूळ काढायचं प्रत्येकनुसार. ओके. एकक स्थानी कोणता अंक आहे? 3 अंक आहे. मग एकक स्थानी 3 अंक असेल तर घनमूळ संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक असतो रे? 7चा नाही, 343, तर 7 असतो. बरोबर आहे. मग दशक स्थानचा अंक, हा, 10चं घन आहे 1,000, 20चा घन आहे 8,000, 30चा घन आहे 27,000. तर ही जी संख्या आहे 19,683, ही 20 आणि 30च्या दरम्यान आहे. बरोबर का नाही? म्हणून हो सर. 27 येणार. इथे दशक स्थानी काय येणार आहे? 27 येणार. हा काय आहे? 27चा घन आहे. समजतं का सांगा सगळ्यांना? हो सर. हो सर. हा प्रश्न एमएस परीक्षा गेल्या हो वर्षी सर. विचारलेला आहे बघा. असेच प्रश्न एमएसला हो सर. विचारतात. विशेषतः घनमूळ काढा खूप वेळेस विचारलेला आहे एमएसला. ठीक आहे. तर आज आपण सगळे जे प्रश्न बघितलेले आहेत ते एमएस परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न बघितलेले आहेत. ज्यांनी आज डेमो क्लास पहिल्यांदा जॉईन केलाय त्यांना आज समजले का सांगा? त्यांना आज शिकवले समजलंय का? त्यांची प्रतिक्रिया, आजचा क्लास त्याला कसा वाटला प्रतिक्रिया द्या. जिने आज पहिल्यांदा क्लास जॉईन केलाय त्यांनी. पहिल्यांदा आज कोण जॉईन झाले क्लासला आपल्या? तरी प्रतिक्रिया द्या. माईक अनम्यूट करा, त्याला क्लास कसा वाटला. अक्षरा बोरके, क्लास कसा वाटला? माईक अनम्यूट करून सांग 2-3 वाक्यामध्ये. छान वाटला. छान वाटला. मग क्लास जॉईन करा लवकर बेटा. हा. हा. अजून कोण आहे पहिल्यांदा आज क्लास जॉईन केलेलं? कोयना पाटील, एस सी राऊत, त्याचं माईक ऑन नाहीये. अरे कदम श्रवण, ऍपचं ऍक्टिव्हेशन करून घ्यायचंय का नाही तुला? हो सर. कधी घ्यायचंय? मी सायन्सची व्हिडिओ देतोय ऍपमध्ये, तू काय फोनच करत नाही मला. कोयना पाटील, आजचा क्लास कसा वाटला तुम्हाला? कोयना पाटील. हो सर. छान वाटलं.
तर लवकरात लवकर कोयना असेल, अक्षर असेल, प्रवेश करून घ्या लवकरात लवकर. किंवा जे उन्हाळी वर्गाचे जे विद्यार्थी आहेत ज्यांचा अजून प्रवेश करून घ्यायचा राहिलेला आहे, त्यांनी सुद्धा लवकरात लवकर प्रवेश करून घ्यावा. मी ज्यावेळेस हे वाक्य विचारतो त्यावेळेस संस्कृती हळूच असते, कारण त्याचा प्रवेश राहिलेला आहे. लवकरात लवकर प्रवेश करून घे. संस्कृती संस्कृती आहे, आदिनाथ आहे, शर्वरी केडुसकर आहे, भरपूर विद्यार्थी आहेत जुन्या वर्गाचे आहेत. अफिरा आहे, तर अजून रेग्युलर बॅचला प्रवेश करून घेतला नाही, ते करून घ्या. ओके. मी पण आहे. संचित दाभाडे, तुम्ही उशिरा जॉईन झाला बेटा, उद्या सकाळी 7ला वेळेवर जॉईन व्हा. ओके. हा, तर आपण हा हो क्लास सर. एंड करूया, आजचा क्लास. ओके. हा, ऍपमध्ये मी टेस्ट सिरीज सोडवाय दिली स्कॉलरशिपची, ती टेस्ट सिरीज सोडवा. मी एनएफसी पण टेस्ट सिरीज सोडवाय देतोय आता. एनएफसी पण आपल्या टेस्ट तयार आहेत. ठीक आहे, तर एनएफसी टेस्ट सिरीज टप्प्याटप्प्यात सोडवाय देतोय. ओके. एनएमएस मधल्या एनएमएसचा जो क्लास आहे, एनएमएसची टेस्ट सिरीज आहे, त्यातला जो पहिला घटक आहे परिमेय परिमेय त्याची टेस्ट तुम्ही सोडवा. ओके. सर परवा रात्रीचा रेकॉर्डिंग व्हिडिओ पाठवलाय काय आपला? कालचा का? नाही, परवा रात्रीचा. टाकलाय ऍपमध्ये टाकलाय, चेक करा. ओके. काही अडचण आहे, कोणाला काही अडचण असेल तर विचारू शकता. अफिरा, लवकरात लवकर प्रवेश करून घे रेग्युलर बॅचला वर्षभराच्या. उन्हाळी वर्गामध्ये आपण बेसिक शिकलोय, ऍडव्हान्स बुद्धिमत्ता अजून शिकवायचं आहे आपल्याला युनिव्हर्सला पडते तशी. ओके. हा हो सर. हा. तर आपण थांबूया. ठीक आहे, काय प्रश्न असेल तर विचारा, कोणाचा प्रश्न असेल तर आपण एंड करूया मीटिंग. कोणाचा काही प्रश्न नाहीये? बरं, आजच्या क्लासमध्ये प्रतिक्रिया कोण देतोय? आजचा क्लास कसा वाटेल? 3-4 वाक्यात प्रतिक्रिया कोण देतोय छानपैकी? छानपैकी आसावरी देते का? आसावरी